खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार जो आहे तो प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आपण सध्या आता गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून कमळ भाजपच्या पक्षाकडून दुर्गाताई अंकुशराव या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचार आता शिगेला पोहोचत असताना लोकांमध्ये जात आहेत. प्रचाराला त्यांचा लोकांचा प्रतिसाद मिळतोय. आज त्या कोंढारकी या गावामध्ये गावभेट दौऱ्यासाठी आल्या असतात. त्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय. नेमका नागरिक संवाद साधत असताना तिथल्या नागरिकांचे काय प्रश्न आहेत, गटातले काय प्रश्न आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधतो. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. खरं तर गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी लोकांमध्ये जात आहे तुम्ही, लोकांचा प्रतिसाद मिळतो. लोकांच्या काय भावना आहेत आणि लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे? जेव्हा आम्ही लोकांमध्ये मिसळतो किंवा प्रचारासाठी जातो मत मागण्यासाठी, लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि लोकांच्या काही अडीअडचणी आहेत, ते आम्हाला सांगतात, शेअर करतात आणि त्या आम्हाला म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी विनंती करतात आणि आम्ही त्यासाठी बांधील आहोत. प्रामुख्यानं लोक काय प्रश्न सांगतात या गोपाळपूर गटामध्ये आहे? गोपाळपूर गटामध्ये प्रामुख्याने रस्त्याच्या खूप अडचणी आहेत. रस्ते खूप खराब आहेत, ते सोडवायचे आहेत. कारण लहान मुलांना, गरोदर मातांना रस्त्यामुळे अडचणी येतात. ते दवाखान्यासाठी पोहोचण्यापर्यंत वगैरे अशा अडचणी आहेत. मेनली रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. हे रस्त्याच्या ठिकाणी रस्ते, प्रश्न पाणी, आहे. वीज अशा आहेत अडचणी. लोकांना मग तुम्ही काय सूचन करतायत की कशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात? आता सध्या तरी निवडणूक चालू असल्यामुळे सध्या काही करता येत नाही. ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ त्यावेळेस प्राधान्याने या प्रश्नांकडे आम्ही जातीने लक्ष घालणार आहोत. खर तर ही गोपाळपूर गटाची निवडणूक बिनविरोध होणार आहे करण्यासाठी प्रयत्न केले जातात अशी सातत्यानं चर्चा होत होती. मात्र आता इथे निवडणूक लागली आहे, अनेक उमेदवार तुमच्या समोर आहेत. या सगळ्या निवडणुकीकडे कशा पद्धतीनं बघताय? ऍक्च्युली हे सगळं अफवा आहे, बिनविरोध होणार वगैरे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानानुसार हक्क दिला आहे निवडणूक लढवण्याचा, मतदान करण्याचा आणि मलाही आवडेल निवडणूक झालेली. खर तर मग लोकांमध्ये जात मतदान असताना केलेलं. लोकांपर्यंत पोहोचताय आणि हा. खऱ्या अर्थानं लोकशाही जागवण्यासाठी हा. या पद्धतीने करतायत. विरोधकांचं काय आव्हान कसं वाटतं? नाही, असं काही नाही. ते त्यांच्या पद्धतीने करतात, आम्ही आमचं कार्य करतो. हे एकंदरीतच भाजप पक्षावरती येत असताना पक्षाचं विजन घेऊन येत असताना लोकांमध्ये जात असताना भाजप पक्षाचा काय फायदा होतो सर? भाजप पक्षाचा फायदा म्हणजे भाजपने केलेली आहेत कामं, खूप केलेली आहेत. आता तुम्हाला तर ह्या सगळ्या योजना विकास योजना तुम्ही लोकांपर्यंत सांगताय. हा तुम्हाला लोकं माहितीच प्रतिसाद आहे, देतात. त्याला प्रतिसाद देतात. फक्त आता ती विकास योजना सांगत असताना त्यांना जनजागृती करतोय आम्ही की एवढी एवढी कामं भाजपा सरकारने केलेली आहेत, अजून करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी या, भाजपाला पाठिंबा द्या, बळकट करा. बळकट करा. तर ह्या होत्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या दुर्गाताई अंकुशराव. भाजप पक्षाचं विजन घेऊन जात असताना मतदारसंघातले प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जातात. येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये मतदानानंतर हे विजन लोकांना कितपत पोहोचते, लोक कसा प्रतिसाद देत आहेत, तेच आपल्याला येणाऱ्या मतदानाच्या आणि निवडणुकीच्या अनुषंगाने पाहावं लागणार. दत्तासह बालाजी पुगारे, परिवर्तन न्यूज, कोंढारकी, पंढरपूर.